लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती खरी लाभावी न प्रीती. आपल्या संतांनी एक सुद्धा जागा, एक सुद्धा ठिकाण आईचं वडिलांचं वर्णन करताना सोडलेलं आपल्या धर्म परंपरेमध्ये, धर्मशास्त्रामध्ये दिसत नाही. प्रत्यक्ष संतांची अनुभूती घ्या, वेदाची श्रुतीची अनुभूती घ्या. माऊलीला प्रत्यक्ष देवता मानण्याची पद्धत आपल्या धर्मामध्ये. पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी. आपण घरामध्ये प्रत्यक्ष दिसणाऱ्या दोन देवता आहेत, त्यामध्ये एक वडील आणि दुसरी आई. त्या दिसणाऱ्या देवता आहेत, कळत न कळत त्या देवतांचा अवमान होण्याची दाट शक्यता आपल्या आयुष्यामध्ये असते. म्हणून संत वेळोवेळी त्याचा आघात आपल्यावर करतात. तुम्ही जा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. का वर्णन केलं गुरूंचं? अहो, ज्या गुरूंजवळ बसलेले आहे, गुरूंचं देव जवळ चाललेलं आहे, पण हे वर्णन का करून घ्यायचं? अनावधानाने मी ज्यांच्याकडे अध्ययन करतोय ते मला इतकं दिव्य ज्ञान माझ्या जवळ देत आहे, सर्वस्व मला दान करत आहे, पण मी ज्ञानी झाल्यानंतर त्यांची अवहेलना माझ्याकडून होऊ नये, त्यांची विडंबना माझ्याकडून होऊ नये, त्यांचा अपमान माझ्याकडून होऊ नये, याकरता हे नमन दररोज करायचं. तशी आई वडिलांचा अवमान होऊ नये याकरता काही धर्मशास्त्रातली, धर्म परंपरेतली आणि संत साहित्यातली प्रमाण मनुष्याने दररोज म्हणावे. दररोज लेकुराचे हित हा अभंग रोज म्हटला जातो. काकड्यामध्ये हा अभंग म्हटल्याशिवाय काकडाच पूर्ण होत नाही. याचा अर्थ आहे त्या काकड्याच्या निमित्तानं हा म्हटलेला अभंग आपल्या आई प्रतीची अंतःकरणातली कृतज्ञतेची भावना सुद्धा व्यक्त करत असतो. तिला कोणती उपमा देता येत नाही आणि तिचं वर्णनही जगामध्ये करता येत नाही. जगात अनेक गोष्टी पवित्र आहेत. त्या पवित्रतेच्या शिखरावर, सगळ्यात शिखरावर काय पवित्र मानलं असेल महाराज? त्या आईचं प्रेम पवित्र मानलं. मुळात प्रेमच पवित्र आहे, पण त्यातही मातृप्रेम त्याची बरोबरी कोणी जगात करू शकत नाही. त्याच्या इतकं कोवळं, त्याच्या इतकं प्रेमळ, त्याच्या इतकं स्वच्छ, निकोप, निस्पृह, आनंदी, समाधानी, टोक कळसाचं शेवटचं स्थान दुसरं जगाच्या पाठीवर पाहायला मिळत नाही. म्हणून आई आई. दुर्दैव या गोष्टीचं आहे की या जगामध्ये कांडोळ परिवारासारखे काही क्वचित परिवार जे आपल्या तुमच्या नजरेला येत आहे. तुम्ही जर पुणे मुंबई सारख्या, नाशिक सोडून शहरामध्ये गेला आणि तिथं करोडपती माणसाच्या घरी तुम्ही गेलात तर तिथं आई वडिलांचा सन्मान होईलच का, त्यांची पूजा होईल का, असं म्हणून थोडंसं धाडसच होतं आताच्या काळात. त्यामुळं वेळोवेळी आई या शब्दाचा, बाप या शब्दाचा आघात शास्त्रांनी केला, संत साहित्याने केला आणि त्या संत साहित्याच्या उपासकांनी, माझ्यासारख्या कीर्तनकारांनी सुद्धा केला. समाजाला आई, समाजाला बाप कळणं ही काळाची गरजच आहे. ती जर कळाली तर म्हातारपणात मुलगा ही हक्काची काठी आई वडिलांना मिळू शकते. कारण माझी हरणी गुंतली सगवण्याराणी, माझी हरणी गुंतली सगवण्याराणी, अडकली गवने वेळी आंधळ्याची गाठी, अडकली गवने वेळी आंधळ्याची गाठी. आंधळ्याला डोळे गेल्यावर जेवढं दुःख होत नाही तेवढं आंधळ्याच्या हातातली काठी गेल्यावर त्याला त्रास होतो. का? त्याला माहिती ही काठीच माझ्या जगण्याचा सहारा आहे. तसं आई वडिलांना म्हातारा झाल्यावर जेवढं दुःख होत नाही तितकं म्हातारपणात एका मुलाने आईला दिलेल्या त्रासाबद्दल, आईला केलेल्या अंतराबद्दल तिला असं वाटतं माझ्या हक्काची काठी हरवली. आता म्हातारपणातलं आई वडिलांचं टॉनिकच मुलांचं गोड बोलणं आहे, कुठल्या औषधं नाही. तुमच्या गोड बोलण्याचा व्यवहार आई वडिलांचं जीवन समाधानी करू शकतं आणि त्या समाधानाच्या जीवनापर्यंत म्हातारपणात त्या आई वडिलांना आणावं याकरता आपल्या संतांनी अहोरात्र प्रयत्न केले. अरे नुसती व्यवहारामध्ये तिला कोणती उपमा देत बसू नका. नाही, आमची आई अशी आहे, आमची इतकी मोठी आहे, आमची आई. अरे बाबा, कसं आहे तुझ्या आईचं प्रेम? माझ्या आईचं प्रेम ना या सूर्यनारायणासारखी माझी आई आहे. या सूर्यनारायणाची, अरे तो सूर्यनारायण माझ्या आईची काय बरोबरी करणार आहे?
जो सूर्यनारायण सकाळी 12 वाटून दुपारी 12 वाजता त्रास देतो तो सूर्यनारायण आपल्या आईची बरोबरी करेल? करू शकत नाही. 12 वाजेला त्याचा त्रास होतो. पहाटे सुखद वाटणारा सूर्यनारायण दुपारी थांबतो. आमच्या 85 वर्षाची झाली पण आमच्या आईला कधी तापणून कळालंच नाही. इतकी कोरडी आमची आई आहे. म्हणून सूर्यनारायणाची दिलेली आमच्या आईला उपमा थोडी आहे. समुद्र पाहिला की मनात येतं कदाचित असंच माझ्या आईचं प्रेम आहे. विस्तीर्ण जलाशय नजर पुरल तोवर पाणीच पाणी आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. एवढीच माझी आई आहे. एवढं मोठं न गुंफल्या जाणारं, न विणता येणारं, न मोजता येणारं माझ्या आईचं प्रेम आहे. माझ्या आईचा माझ्यात किती जीव आहे. माझ्या आईने मला किती प्रेमाने जिव्हाळ्याने सांभाळलंय. बघा नजर पुरते तोवर पाणी आहे. या समुद्रा इतकी माझी आई मोठी आहे. मला असं वाटतं समुद्राकडे पाहून जर आईला समुद्राची उपमा द्यायचं म्हटलं, त्या समुद्रात पाय टाकला, हजारो किलोमीटर करून येणाऱ्या लाटा आपल्या पायाला स्पर्श करून जात आहेत. नमस्कार करून त्या विस्तीर्ण जलाशयामध्ये प्रवेश केला. तहान लागलेली ओझळ घेतली आणि त्या समुद्रात घातली आणि ओझळीत घेतलेलं पाणी ओठाला लावलं. ओठात 1 सेकंद सुद्धा ते पाणी ठेवावं वाटलं नाही. क्षणा अगोदर ज्या समुद्राला माझ्या आईच्या प्रेमाची उपमा दिली होती लक्षात आलं हा खूप विस्तीर्ण आहे पण हा खारट आहे. माझी आई विस्तीर्ण आहे आणि माझी आई गोड सुद्धा आहे. या समुद्राला, या समुद्राची उपमा माझ्या आईला देता येणार नाही. या समुद्रापेक्षाही माझी आई मोठी आहे. काय तिला उपमा द्यायची या समुद्राची? माझ्या आईचं प्रेम तो गुलाबाच्या पाकळ्यासारखं कोरडं प्रेम. या गुलाबाच्या पाकळ्या ज्या सत्काराला समारंभाला प्रेमाचं प्रतीक म्हणून उपयोगाला येतात, त्या गुलाबाच्या पाकळ्या दिसायला गोड आहे पण गोड्या पाकळ्या प्रेमानं जवळ तोडायला घेऊन गेलो किंवा घ्यायचा प्रयत्न केला, गुलाबाच्या देठाशी नकळत बोट लागलं, कचकन काटा बोटात गेला आणि बोटातून रक्त बाहेर आलं. तेव्हा लक्षात आलं हा वरून दिसायला गोड आहे, याचं मूळ मात्र काट्याचं आहे. आमच्या आई वरूनही दिसायला गोड आहे आणि आमच्या आईच्या प्रेमाचा जरा मुळात सुद्धा गोड आहे. जगाच्या पाठीवर भगवत भक्तांनो एक माऊलीच अशी आहे जिला तुम्ही कोणती उपमा देऊ शकत नाही. तिला एका विशिष्ट आकारात व्यापू शकत नाही. करुंगडी कापलं तरी माणसाला दुःख होतं. तिला आपल्या जन्माकरता चरकन पोट फाडून घेतलं, तिला आई म्हणतात. आई वडील या प्रत्यक्ष दिसणाऱ्या देवता तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे ही अपेक्षा ज्ञानोबारांची. तुमची माझी आई किती पवित्र आहे असं जर विचाराल तर जगातली सगळी तीर्थ माझ्या आईच्या चरणाजवळ स्नानाला येतात इतक्या माझ्या आईचं चरण पवित्र आहे. जगातली सकळ तीर्थाची धुळे जिये का माता पितरे. जगात जेवढी तीर्थ आहे सकळ शब्द आला त्या सगळ तीर्थांना सुद्धा कुठं पवित्रता शोधायची असेल तर माझ्या आईचं अंतःकरण, माझ्या आईचं चरण पवित्र आहे. काय पवित्रतेचं वर्णन आलं. सगळ्या गोष्टी पवित्र नसतात जगात पण मातृहृदय, मातृचरण, अंतःकरण खूप पवित्र आहे आणि त्या पवित्रतेला प्रणाम करणारी आपली परंपरा आहे. आपण सगळे तिला उपमा देत बसू नका. आईची सेवा करणं, अरे जीते बाप को रोटी ना दे वो तो मरे बाद पछताए, मुठभर चावल धाबे पर झोक कर कवे को बाप. काय सेवा आईची? काळा रान दिलं कष्टाने कमवून, चांगल्या प्लॉटिंग दिल्या, भर रोडच्या जागा दिल्या, समाज मान्यता दिली, पैसा भरपूर दिला, द्रव्य भरपूर दिलं, वर्ष श्राद्ध आनंदात करायचं, पंचपक्वान्नाचा भेद करायचा, मोठ्या पाकिटाचा कीर्तनकार बोलवायचा, मोठी गायकवादक बोलवायची. हे प्रेम आहे? ही त्या प्रेमाची व्याप्ती नाही, हे त्या प्रेमाचं वर्णन नाही. अरे मेल्यानंतर श्राद्ध करणं कदाचित व्यवहाराचा भाग असू शकतो पण जिथे बाप को रोटी ना दे, ती मरेपर्यंत तिच्या समोर प्रेमानं भाकरी नेऊन ठेवणं, तिच्याशी गोड बोलणं ही तिच्या प्रेमाची परतफेड आहे. होत नाही ती. मेल्यावर काही बहादर श्राद्ध करायला नाही.
अरे परिवार असावा तो असा. त्याला हुरहुर लागली, आईची हुरहुर लागली. जशी कांडळ परिवाराला लागली आपल्याला प्रत्येकाला लागणार आहे. प्रत्येक माणसाला कीर्तनाला बसलेल्याला आई कळत नाही असं नाही महाराज, पण आई कधी कळते? आई गेल्यावर जास्त ताकदीने कळते, तोपर्यंत ती कळत नाही. विशाल महाराज म्हणणारे अनेक आहे नाशिकर, पण विशाल म्हणणारी माझी आई आहे मला. विशाल महाराज वर्णन विशेषण, पण त्या विशाल आवाजातलं प्रेम मोजता येत नाही हो. 1 वाजेला दार उघडून घरात जा राजे, अजून सुद्धा माझी दुसऱ्या दिन मध्ये फोन उचलते माझा, किती रात्री गेलो दुसऱ्या. दररोज गेट समोर आम्ही जेवढ्या गाडी लावतो, माझी गाडी लॉक व्हायच्या अगोदर माझी दार उघडायला मला घ्यायला आलेली असते. त्याचा अर्थ घरात बायको नाही, घरात वहिनी नाही, घरात दादा नाही, घरात वडील नाही, घरात मुलं नाही, असं नाही. हे सगळे असून सुद्धा लेकराचं दार मीच उघडावं ही जिची भावना असते तिला माय म्हणतात. अरे जिथं ओठानं सांगून काहीच्या पोटातल्या भुका भागत नाही, तिथं चेहरा पाहिला की जिला पोटातली भूक कळते तिला माय म्हणतात. ओठानं सांगून माणसं ताट देत नाही, मला भूक लागलीये ते सांगून सुद्धा ताट पुढे येत नाही. पण जिनं चेहरा पाहिला की कळत, जेवला नाही वाटत्या, काहीच नाही वाटते पोटात, इतकं उपाशी नाही राहिलं पाहिजे. हिला पाहल्या पाहल्या कळत. अरे पोटातली भूक जिला ओठानं सांगावी लागत नाही तिला आई म्हणतात. काय तिच्या प्रेमाचं वर्णन करू शकतो कीर्तनकार? काय तिचं वर्णन करू शकतात? ज्ञानोबाने म्हटले आमच्याकडून तिचं वर्णन होत नाही. भगवंत ज्या वेळेला अभिमन्यूच्या जाण्याची बातमी आईला सांगा, द्रौपदीची मुलं गेल्यानंतरची बातमी आईला सांगा, अश्वत्थाम्याने जी मुलं मारली, माता शिशुना निधन सुताना निशम्य घोर परितप्यमा हे माता शिशुना निधन सुताना निधन सुताना. जगाचा मालक आहे हो, ज्याला जगातली सगळी कठीण कामं करता येतात. पण द्रौपदी तुझी मुलं त्या अश्वत्थाम्यानं मारली, मला माफ कर हे सांगायचं धाडस जगन्य त्या परमात्म्यामध्ये सुद्धा आई पुढे जाताना होत नाही. त्याला आईचं प्रेम म्हणतात. जिथं जगाचा मालक आईच्या प्रेमापुढे हार मानतो, तिथं तुमच्या माझ्यासारखा कीर्तनकार आईचं काय वर्णन करू शकतो? मला माय माय ती काय आत्या आहे, ती मावशी आहे, त्या इतर नात्यांचं आपल्यावर प्रेम आहे, जे त्या नात्यात आहे. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिने जगाचा आई विना भिकार. आई निघून जाते त्यावेळेला मनुष्याच्या जीवनातला प्रेमाचा सागर आटून जातो महाराज. शोधत फिरावं लागतं प्रेम प्रेम प्रेम. या बाजूला या, आई सोडून बाप सोडून ज्या स्त्रीला पारतंत्र्य जीवन जगावं लागतं तिला विचारा आई कशाला म्हणतात. ती सांगेल माझे भाऊ करोडपती, करोडपती भावाजवळ पैसा भरपूर आहे, पण आईचं प्रेम नाही हो. लेक सासरा तो माहेरी येणारे माहिती पडता बरोबर सकाळपासून दुपारपर्यंत उंबरठ्यात बसून कोड्या मुलीची वाट पाहणारी आई आहे. 72 वर्षाची माय लेक एसटीतून खाली उतरली की तिच्या दोन्ही पोरांना घ्यायला जशी नदी समुद्राच्या दिशेने धावते तितक्या वेगात मुलीजवळ पडत जाणारे या जगातलं एकमेव दैवत आहे आई. आठवा ते दिवस
कर तर मुली बरोबर 1 तास त्या गाडीची वाट पाहणार, दुसरं तिसरं त्या घरातलं कोणी नसतं महाराज. आई चकोरासारखी लेकीच्या गाडीची वाट बघत असते. इतकं दैवत कुठं मिळेल आपल्याला काय? राहुनी या घरा घर दिसे नामला, दाखवा दाखवा घर माझे मला, दाखवा दाखवा घर माझे मला, दाखवा घर माझे विसावा निवारा तिन बांधल घर दिला विसावा निवारा घेऊनिया पंखा खाली भरविला मुखीचा घेऊनिया पंखा खाली भरविला मुखी चारा ओढरता
पक्षी जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. ही सगळी वचन बघितली, एक एक आईबद्दलच्या प्रेमाचं वर्णन बघितलं. कठोरातला कठोर माणूस आईच्या प्रेमाकरता झुरलेला लागतो महाराज. एक विशेष प्रेम आहे आईचं. त्या आईच्या प्रेमाचं तुम्हाला मला बोरड पडली यात नवल नाही. कधी कोण्या प्रवाहात ज्ञानोबा माझे वाहले नाही हो. देवाच्या चरणाचं सोडून ज्ञानोबांनी आयुष्यात स्वप्नात सुद्धा कोण्या चरणाचं वर्णन केलं. इतकं तुम्ही संतांच्या ज्ञानोबा आहे तुकोबा आहे का तुम्ही इतक्या आईच्या चरणाचं आईच्या अंतःकरणाचं वर्णन करतात. तितकी पवित्रता जगण्यात अन्यत्र कुठं दिसत नाही का? संतांना जर विचारलं तर तितकी पवित्रता खरंच इतर ठिकाणी कुठं दिसत नाही. आणि संतांनी सांगावं याचा अर्थ आम्हाला पवित्रता कळत नाही का? आपल्याला काय कळतं महाराज? आपण नेहमी त्याचं चिंतन करतो. आपण गाजरपारखी माणसं आहे, आपल्याला कवडीचं ज्ञान नाही. फक्त आपल्याला असं वाटतं मला कळतंय. काय कळतं आपल्याला? आपण कशाला पवित्र म्हणतो, कशाला अपवित्र म्हणतो? काही गोष्टी दिसायला अपवित्र आहे पण पवित्र आहे. काय काय पवित्र आहे जगात? अहो मेंढीच्या लोकराचं हे कापड हे घोगळं पवित्र आहे. तांब्या पितळाचे भांडे त्याचं पवित्रतेचं वर्णन आलं. सोना हा धातू पवित्रतेचं वर्णन आलं. गोमाता पवित्र आहे. गाईचं दूध त्याच्यात पवित्रतेचं स्वतंत्र वर्णन आहे. अहो या दिसणाऱ्या गोष्टी काही पवित्र आहेत आपल्याला माहिती आहे. काही ठिकाणचा जन्म अपवित्र आहे पण त्यांची पवित्रता आहे. काय काय? उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम हे पवित्र आहे. पहिलं त्यातलं उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पटम आणि काकविष्टा समुद्भवा. 5 गोष्टीचं वर्णन पवित्रतेच्या संदर्भात आलेलं आहे. किती पवित्र आहे? एखाद्याचं उष्ट पवित्र हो. उष्ट खाणं चांगलं आहे पण आपल्या परंपरेत उष्ट सुद्धा पवित्र आहे. एखाद्याची उलटी पवित्र आहे, वांती पवित्र आहे. त्याला ओकावं आता म्हणावं आपल्याला हे घ्या तुम्ही प्या, प्या तुम्ही पेल मी. अपवित्र ते घाण आहे. पण वमनम शिवनिर्माल्यम देवाला एकदा वाहिलेली वस्तू परत पूजेला चालत नाही. पण भगवान शंकराला वाहिलेली वस्तू परत पुन्हा चालते, तिला अपवित्रता येत नाही. चौथी गोष्ट आहे शवकर्पटम. प्रेताच्या अंगावरचं वस्त्र जर तुम्हाला कोणी घालायला दिलं तर तुम्ही घालाल का? भारी भारी आहे, 10,000 रुपये भेटायचा कपडा आहे तरी आपण घालू शकत नाही. पण शवाच्या प्रेताच्या अंगावरचं वस्त्र सुद्धा पवित्र मानलं आपल्या परंपरेमध्ये. आणि शेवटची गोष्ट आहे काकविष्टा समुद्भवा. इथं विष्ठाचं पवित्र आहे. त्यात कावळ्याची विष्ठा कोणी पवित्र मानेल का? पण ती पवित्र आहे. या सगळ्या गोष्टीचं वर्णन आपल्या परंपरेत दिसतंय. उच्चिष्टम उष्ट पवित्र आहे. काय कोणतं उष्ट पवित्र आहे? गाईचं दूध उष्ट आहे. काय दूध देते कोणाकरता? वत्साचे निवरसे दुबते होय घर देशे झाले पांडवांचे निमिसे जगदो धरण. गाय वासराच्या हेतून दूध देते. गायीला पाना फोडण्याकरता वासरू सोडावं लागतं तेव्हा ती पाना सोडते. पण तुम्ही मी ती हुशार फक्त दुधाचा भेस त्याच्या ओठाला आणि त्याच्या तोंडात दिसला की आपण ते बछड बाजूला काढून घेतो आणि त्याचं सगळं उष्ट दूध भांड्यात काढून देतो. ते अपवित्र मानलं जातं. गाईचं दूध तुम्हाला मला चालता येत नाही. गाईचं दूध हे भगवंताच्या पूजेला सुद्धा चालतं. अगदी पंचामृत दुधाशिवाय तयारच होत नाही महाराज. इतकं ते पवित्र. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम. भगवान शंकराला समर्पित केलेली वस्तू पुन्हा उपयोगाला येते. पुढे येते त्याचं वर्णन असं आहे. ज्यावेळेला गंगा मातेचा जन्म झाला, गंगा माता भागीरथाने भगीरथ राजाने प्रयत्न केले. त्या कुळामध्ये अंशुमान असेल, राजा दिलीप असेल, सगळ राजाची 60,000 मुलं जळून भस्म झाली होती. पण भागीरथी तिला का नाव पडलं? भगीरथ राजाने प्रार्थना केली
आणि तिला धारण केलं. वास्तविक तिला प्रार्थना करताना तू म्हणायचा तू ये बाबा. त्यावेळेला चित्रपटातलं गाणं बदललं. गंगा हमारी कहे बात ये रोते रोते राम तेरी गंगा मेरी हो गई पापियों के पाप धोते तेव्हा आली पाप धुण्याकरता. पण चित्रपटात मला त्या गायकाचा भाव तेवढा आवडला की तिला आणलं कशा करता समाजाने तिला केलं कसं. त्या समाज व्यवस्थेने तिच्याकडे पाहताना कुठला धर्म पाळला. ती गंगा माता म्हणे मी येते पण माझा इतका वेग आहे की त्या वेगाच्या आधारावर इथली माणसं जगू शकत नाही. कोण धारण करेल तो वेग. स्वतः भगवान शंकराला सगळ्या ऋषी मुनी देवता यक्ष किन्नर जपी तपी सिद्ध लोकांनी प्रार्थना केली आणि भगवंताला सांगितलं तुम्ही गंगा मातेचा ओघ धारण करा. गंगा मातेला तो ओघ धारण करायला तो गंगा मातेचा ओघ धारण करायला भगवान शंकराला भाग पडलं. त्यांनी आपल्या जटेमध्ये स्थान दिलं गंगा मातेला. जटा पण त्यांनी असं स्थान दिलं की बांधून घेतलं जटेत की बाहेरच मोकळे होतो. त्या गंगा मातेला वाटायचं माझी ताकद जास्त आहे माझं बल जास्त आहे. भगवान शंकर म्हटले तू कोणाचाही नाद कर या बाबाचा नाद करू नको. इतकी मोठी गंगा जटेत बांधून ठेवली भगवान शंकर. हा देवादी देव महादेव. ती आतल्यात गुदमारायला लागली. ती म्हणा मला बाहेर सोडा मला बाहेर सोडा मी आतल्यात किती दिवस राहू. मग तेव्हा भगवान शंकर म्हटले हिला आमचं नाव जर देत असाल तर आम्ही तिला बाहेर सोडू. म्हणून तिला जटाशंकरी म्हणतात गंगा मातेला. एक जटा सोडली भगवान शंकरानं आणि ती गंगा माता वाहायला लागली. गंगा माता भगवान शंकराच्या मस्तकावरून भूमीवरती पडली डोक्यावरून भूमीवर पडली. म्हणजे शिवनिर्माल्य आधी देवाला समर्पित केली गंगा माता आणि नंतर वाहायला लागली. पण वाहता 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 वाराणसीला तेच गंगा मातेचं पाणी घ्यावं लागतं आणि काशी विश्वेश्वराच्या शिवलिंगावर घालावं लागतं. याला म्हणतात वाहलेलं परत शिवनिर्माल्य. दुसरं देवाला कोणतं वाहता येत असेल कोणतं पवित्र होत नसेल तर ती गंगा माता आहे. शिवनिर्माल्यम ती पवित्र आहे. देवाला वाहलेली भूमीवर पडली तरी पुन्हा वाहता येते. तिसरी गोष्ट पवित्रतेच्या यादीमध्ये आली काय वमनम. वांती पवित्र आहे. कोणाची मधमाशी काय करते हो अख्खं मध गोळा करून आणते आणि गोळा करून 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 आपलं गोळा केलेलं मध त्या पोळीमध्ये सोडते. ओकते ते पोळीमध्ये मध गोळा करून आणलेलं मध त्या पोळीमध्ये ओकारी देऊन 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 सगळी पोटातली घाण त्या पोळीत सोडते. पण ती पोटातली त्या मधमाशीने ओकलेली घाण किती पवित्र आहे. तिला घाण सुद्धा म्हणावं वाटत नाही इतकी पवित्र आहे. हो देवाच्या पूजेला मध घातल्याशिवाय देवाची पूजा होत नाही. मला इतकं पवित्र काही नाही इतकं म्हणून पवित्र आहे. चौथी गोष्ट आहे शवकर्पटम. प्रेताचं पांघरलेलं वस्त्र सुद्धा पवित्र आहे. कोश किडा आहे. तो काय करतो कोश किडा आपले तंतू गोळा करत राहतो विणत राहतो. पण विणता 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 त्याचा कोश पूर्ण झाला त्याचा धागा पूर्ण झाला की त्याला मरावं लागतं आणि शेवटचा धागा गुंफला की तो मरतो. पण मरताना गुंफलेला धागा त्याच्या अंगावर असतो महाराज. मग त्या किड्याला कोश किड्याला प्रेत त्याचं बाजूला काढावं लागतं आणि त्यानं विणलेला तो कापड त्यानं टाकलेला तो धागा बाजूला काढून धाग्याला धागा मिळून एक रेशमाचं वस्त्र तयार केलं जातं. प्रेताच्या अंगावरचं वस्त्र किती पवित्र आहे. अहो ब्राह्मण देवतेला सोडं नेसल्याशिवाय देवाची पूजा करता येत नाही यात नवल नाही. देवाला सुद्धा सोडं नेसवल्याशिवाय वर्णन आहे. तुळसी हार गळा कासे तुळसी हार गळा आवड
देवाची पूजा होत नाही. सगळ्यात महत्वाची पाचवी गोष्ट पवित्रतेच्या यादीमध्ये आली. किती पवित्र आहे. अहो एका कावड्याच्या पोटातून निघालेली घाण, ती विष्ठेत टाकलेली घाण सुद्धा पवित्र आहे. कशी पवित्र आहे. विष्ठेच्याच पोटी जन्म झाला ना कोणाचा, पिंपळाचा. पिंपळाची बी कावड्याच्या पोटात जावी आणि तिथं उकडल्या जावी. उकडवली 9 मासावरी जसं पोरग उकडल्या जातं आईच्या गर्भात, तशी पिंपळाची बी कावड्याच्या पोटात उकडल्या जावी आणि उकडून त्या कावड्यानं ती बी विष्ठेत टाकावी. त्या कावड्याच्या पोटातून विष्ठेतून बाहेर आलेली पिंपळाची बी कावड्याच्या पोटातून पडल्याशिवाय पिंपळाच्या झाडाचा जन्मच होत नाही. तसं पिंपळाचं झाड जन्माला येत नाही. जगात जेवढी पिंपळ जन्माला आलेली ती कावड्याच्या पोटातून आलेली. त्याला म्हणतात का कविष्ठा समुद्भवा. काही गोष्टी दिसायला अपवित्र आहे तरी पवित्र आहे. काही गोष्टींचा जन्म अपवित्र आहे तरी पवित्र आहे. पण जिचा जन्मही पवित्र आहे, जिचं जगणंही पवित्र आहे आणि जिचं वागणंही पवित्र आहे, ती या जगामध्ये तिला पवित्रतेचा भाग कुठंच लागू होत नाही. म्हणून ज्ञानोबांनी जगातली सगळी तीर्थ आईच्या चरणाजवळ आणली. जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र, जया पुरुषा भक्ती कथेसी मैत्र. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र. इथं जगातली सगळी तीर्थ यावी आणि आमच्या आईच्या चरणाला लागून पवित्र होत राहावं. अहो महाराज, इतकं पवित्र आईचं जीवन, आईचं चरण तुम्ही का म्हणता? त्या सगळ्या गोष्टींची कारण या अभंगामध्ये आपल्याला दिसतात. काय कारण आहे? पहिलं चरण म्हणूया, त्याचं कारण बघूया. काय जगद्गुरु तुकोबांनी वर्णन केलं का मी आईला इतकं मोलाचं स्थान देतो? त्याचं कारणच तुकोबांनी सांगितलं. लेकराचे हित, लेकराचं हित याचं जाणून, अहो नेणून जाणतेपणाचं लक्षण, जाणून जाणतेपणाचं लक्षण, ही सगळी लक्षण तुम्ही आईला ती जाणून नेमती होते. पण लेकराचं हित कधी अहित कधी पाहत नाही. लेकराचे हित वाहे माऊलीचे कायम मोराशी बाळगून आपले आई वडील आपल्याला जिंकवण्याकरता रोज हारत असतात, रोज हारणं पसंत करतील. पण लेकराला जिंकवण्याकरता हित या शब्दाचा विचार व्यावहारिक दृष्टीने जरी केला तरी ज्या पोराचं लग्न झाल्यावर सोनेनं रागानं ताट टोकल्या पुढे आई
पण ती 4 वर्ष आई होऊ देऊ नका, 5 वर्ष आई होऊ देऊ नका. अहो त्या देवाला नवस करते महाराज आपले. का? तिला असं वाटतं माझ्या पोराला एखादा कुलदीप भगवंतानं दिला पाहिजे, तिची पोस पवित्र झाली पाहिजे. प्रपंचाची व्यावहारिक चिंता जशी आईला आहे तशी तुमच्या माझ्या उद्धाराची चिंता आपल्या संतांना आहे. आईचं अंतःकरण व्यावहारिक दृष्ट्या आणि संतांचं अंतःकरण पारमार्थिक दृष्ट्या जवळ जवळ सारखं आहे. कायम आपलं त्यांच्याशिवाय हित नेणं ते कोण हित आणतं आपलं. हितावरी यावे ऐशा बोलिलूया भावे रोहे विनोद उत्तर केले रंगावया चाड. बिरबलाच्या जन्माची कथा सांगितली जाते. नाशिककर लेकराचं हित माऊली किती जोपासते याचं वर्णन त्याच्याकडे हे पाहायला मिळतं. असं म्हणजे आई काय करू शकते पोरा करता. एका बाईला दिवस गेलेले 7 महिने पूर्ण झाले, 8 महिने पूर्ण झाले. गावामध्ये वैद्य राजा होता. वैद्य राजाला बोलावलं. 8 महिने पूर्ण झाल्यावर सांगितलं बाळा तुझा जन्म सुखात, तुझ्या मुलाचा जन्म व्यवस्थित होईल, काळजी करू नको. तुझ्या तब्येतीकडे पाहून तुझं नाडी परीक्षण करून मला तुझी सगळी जीवन त्या देहाची व्यवस्था व्यवस्थित वाटते. तुझं बालक सुद्धा सुखरूप आहे असं आज तरी जाणवत आहे. काळजी करू नको. आठवडाच झाला 8 महिन्याच्या वरती आणि ती बाई आकांत करायला लागली, रडायला लागली. नेमका 8 महिन्यावरती 8 दिवस झाले आणि घरात कोणी नाही. बाळांतपण कशाला म्हणतात, बाळांतपणाचे कष्ट कशाला म्हणतात हे आई झाल्याशिवाय कळत नाही. बाळांत हे त्या आईचा अंत होईल की बाळाचा अंत होईल हे ज्या व्यवस्थेत ज्या प्रक्रियेत कळत नाही त्याला बाळांतपण म्हणतात. रडत होती ती माई. घरामध्ये बिना लग्नाची ननंद होती. तिला सांगितलं ओ ननंदोई लवकर या, मला या बाळांतपणाच्याच बहुतेक कळा आहे. बहुधा या बाळांतपणाच्या कळा मला माझी प्रसूती करायला भाग पाडतील. पण इथं घरात कोणी नाही, घरात कोणी करता पुरुष नाही, कोणी वैद्यराजाला बोलवायला नाही. तुम्ही एक काम करा, माझा जीव निघून जायच्या अगोदर तुम्ही त्या वैद्यराजाच्या घरापर्यंत जा आणि त्या वैद्यराजाला हाताला धरून घेऊन या. तुम्हाला माझी शपथ आहे वेळ घालू नका. आनंदबाई लवकर जा. आकांत तिचा पावत नव्हता. स्त्रीला स्त्रीचं दुःख कळतं. लग्नाच्या वयाला आलेली ती ननंद, तिला तिचं दुःखाचा अंदाज आलेला होता. किती यातना येईला, मी काय करू. पळत सुटली वैद्यराजाकडे गेली. त्या वैद्यराजांनी पाहिलं. बरं 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 अजून तर तिच्या बाळांतपणाला तशा आठवडा 15 दिवस बाकी होते. सर माझा अंदाज कधी चुकीचा ठरलेला नाही. याचा अर्थ तिला जर मध्येच बालकाला जन्म द्यावा लागत असेल तर काहीतरी अघटित घटना आहे. ते वैद्यराजही होते आणि ज्योतिषशास्त्रातले तज्ञ होते. त्यांनी ज्योतिष ते पंचांग उडून पाहिलं आणि त्या कालावधी पाहला, ती वेळ पाहिली आणि त्या आलेल्या ननंदबाईला सांगितलं तुझ्या वहिनीला मुलगा होणार आहे. पण ज्या काळात ज्या वेळेत ते पोरग जन्माला येणार आहे ही काळ आणि ही वेळ अशी आहे की या प्रहरामध्ये ज्याला ज्याला मुलगा होईल त्याचा मुलगा 18 विश्व दारिद्र्य कपाळावर लिहून घेऊनच जन्म घेणार आहे. ही काळच तशी. बाप करोडपती असला तरी त्याला भिकारी व्हावं लागेल या पोराच्या जन्मामुळं. ती रडायला लागली. मला काय व्हायचं ते होईल पण माझ्या वहिनीचा जीव वाचवा. पुढं सुट्टी वैद्यराजाच्या पुढं वहिनीला दिरोसा द्यायला. वैद्यराज येत आहे, वैद्यराज येत आहे. तिला लग्नाची पोरगी, अजून तिला पूर्ण ज्ञानही नव्हतं. अगोदरच तिला त्या कळांचा त्रास, यातना आणि त्या यातनेत ती ननंदबाई सांगते वहिनी आनंदाची बातमी आहे तुम्हाला मुलगा होणार आहे. पण दुःखाची बातमी हे की जन्माला आलेलं या प्रकारातलं पोरग 18 विश्व दारिद्र्य घेऊन जन्माला येणार आहे. त्याचा जन्म झाल्या झाल्या तो माझ्या दादाला तो भिकारी करणारा असं त्या वैद्यराजाचं म्हणणं आहे. वैद्यराजासमोर बरट्यात पाहून त्यांनी त्या पोरीला जवळ घेतलं. बाई माझं चुकलं, तुझ्या जवळ अभिषेक काढला. अगं तुझ्या वहिनीला तू ही बातमी सांगायला नको पाहिजे होती, तू हे बरं केलं नाही. असू दे. ती रडणारी माऊली त्या कळांचा त्रास विसरून माझं पोरग 18 विश्व दारिद्र्य होईल याच्या त्रासानं रडायला लागली. म्हणते वैद्यराजा माझ्या कळांचं जाऊ दे हो, पण माझं खरंच पोरग 18 विश्व दारिद्र्य घेऊन जन्माला येईल. हो तू माझी आई मला माफ कर. हा प्रहरच तसा आहे, या प्रहराला शाप आहे तसा. मग मी काय करू. काय करणं सोपं नाही. तुझी अवस्था अशी आहे की तुला आता अर्ध्या तासाच्या आत तुझी प्रसूती करावी लागेल. त्याशिवाय तू जीवन जगू शकणार नाही. तुझी प्रसूती जर थांबली तर तुझा प्राण जाऊ शकते. हा प्रहर जर टळला तर हा प्रहर जर टळला ना बाई तर तुझ्या पोटी विद्वान मुलगा जन्माला येईल. असं मग माझा ऐकाल का. काय ते दोरखंड पडले
बरं ती दोरी जवळ घ्या, काय करू त्या दोरीचं, ती माझ्या जवळ आणा, मला तुमची मुलगी समजा. आणि माझे हे पायाला पाय आहे ना, दोघी पायाला पाय बांधा घट्ट, तळ पायाला पाय, दोन्ही पाय माझे बांधून घ्या दोरीने, जसं भगवंताला बांधलं होतं त्याच्या आईने. तुम्ही देव आहात माझे, मला बांधा आणि पाय बांधा. आणि काय करू, पायाला पाय बांधून मला या भिंतीला उभं करा, माझं डोकं खाली आणि पाय वरती, शीर्षासनात उभं करा मला. राग मानू नका बाबा, मनात कुठली लाज देऊ नका, मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुम्हाला माझी शपथ आहे, माझ्या पोराच्या भविष्याकरता एवढं करा. उभं केलं तिला. आयुष्य चाललं माझं प्रसूती करता करता, अनेक बाळांतपण मी उघड्या डोळ्याला पाली अनुभवली, पण मुला करता इतका त्याग, इतकं समर्पण करणारी या देशातली, या विश्वातली, या चरित्रातली, या शास्त्रातली, माझ्या जीवनातली पहिली घटना आहे. उभं केलं तिला. जवळ जवळ 2.5 तास त्या बाईने शीर्षासन केलं नाशिक. किती? 2.5 तास. 2.5 तासानंतर शीर्षासन ज्या वेळेला तिचं खाली उतरवलं, काही वेळात ती बेशुद्ध होणार, भगवंताचा धावा करत होती. पण बेशुद्ध होणाऱ्या बाईला शीर्षासनातून उतरवल्यानंतर गोंडच बालक झालं. त्या बालकाचं नाव आहे बिरबल. ही बिरबलाच्या आईची कथा आहे. बिरबलाच्या आईनं मुलाकरता केलेल्या त्यागाची, समर्पणाची, की स्वतःच हित होऊ देते, पण लेकराचं हित तिच्या नजरेसमोरून कधी घडत नाही. म्हणून वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाहत जाते. त्या हितामध्ये तिच्या इतकी प्रेमामध्ये निस्पृहाची भावना. पण इतकं सगळं जोपासून आपल्याकडून काय घेतो, जगातल्या कीर्तनात बसलेल्या कोणत्या आईनं पोराला त्रास दिल्यावर, पोराचा राग आल्यावर असं शब्दात स्वप्नात तरी म्हटलं, तुला दूध बांधले रे मी, आण माझ्या दुधाचे पैसे. अपेक्षा अरे ज्यांच्या आया वृद्धाश्रमात पाठवल्या काही नालायकांनी, त्या आईनं म्हटलं नाही हो की मी तुला दूध पाजले, माझ्या दुधाचे पैसे किती होतील. तिला वाटतं अजूनही माझं बालक आहे. वृद्धाश्रमामध्ये सुद्धा आईचा जन्मदिवस न साजरं करणारं पोरग मात्र वृद्धाश्रमात दिवसभर कष्ट करून मिळवलेल्या पैशात लेकाच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करणारी या देशात, या जगात फक्त माय. वृद्धाश्रम बघा तुम्ही, तिथं सुद्धा दिवसभर रडत राहते महाराज. ज्या भारतात, ज्या राज्यात आईची सेवा होऊन आपला विठुराया पंढरीत आला, या महाराष्ट्रात वृद्धाश्रम तिथं चालू होतो पहिला. काय त्यांना आईचं अंतःकरण सांगतात, पण तुकोबरे तरी सांगायला विसरत नाही. तुम्ही लोकांवर प्रेम करता काहीतरी स्वार्थ आहे म्हणून, पण कुठलाही स्वार्थ नसताना सुद्धा निरपेक्ष प्रेम करत राहते या जगात. विश्वावर प्रत्येक विश्वातली माऊली आपल्या पोरावर निस्पृह प्रेम करते. तशी प्रेम करणारी जात तुकोबरे म्हटले, या विश्वात शोधून सापडणार नाही ऐसी कळवळ्याची.
लाभावीन प्रीती हा शब्द महत्वाचा आहे. लाभावीन प्रीती करी. लाभाशिवाय कोणी प्रेम करत? आपली बायको आपल्याला म्हणते माझं तुमच्यावर प्रेम आहे. आपला मुलगाही आपल्यावर म्हणतो माझं तुमच्यावर प्रेम आहे. पण या सगळ्यांची प्रेम आयुष्यात तपासून बघा, त्या आईच्या प्रेमाशी जोडता येत नाही. घरात जाताना म्हणा मी काही चाललं नाही. ज्यांना अण्णा 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 म्हणतात ना माणसं, अण्णा आले अण्णा आले अण्णा आले अण्णा आले, त्या अण्णानं फक्त अन्न घरी अन्न बंद करू द्या, अण्णा अण्णाला माग होतो. अण्णाला अन्न सापडत नाही. त्या अण्णानं अन्न अन्न बंद केलं. हे लाभानं सेवा करणारी माणसं आहे. तुम्ही काही चांगलं करा, माणसं तुमच्या जवळ येतात. तुम्हाला एखादा रोग होऊ द्या, आजार होऊ द्या, माणसं म्हणतात हे गेले तर बरं होईल. लोकांना असं वाटतं माझं फार बरं चाललंय. अरे काय बरं चाललंय आपलं? आपल्याला प्रेम कळत नाही अजून. इथं लाभाशिवाय माणसं. हो आमच्या गावच्या एका पोरानं लग्न होईपर्यंत हरिपाठ केला, लग्न झालं हरिपाठ सोडलं. ते महाराज म्हटले काय रे बाबा, लग्न होईपर्यंत हरिपाठ केला, लग्न झाल्यावर तो म्हटलं महाराज काय पडलं नाही याच्या काळात, लग्न झाल्यावर मला खरं प्रेम कळालं. काय आमची बायको आमच्यावर प्रेम करते ना, त्या प्रेमाचं मोजमाप होऊ शकत नाही. महाराज म्हणतो या माणसा असं सगळ्यांनाच वाटतं रे, एक नातं आहे ते काही प्रेम शेवटाला असतं का? तो म्हटलं महाराज मला इतरांचं सांगू नका, पण माझ्या बायकोचं माझ्यावर लईच प्रेम आहे. उंबरठ्यात गेलो की माझी बायको मला म्हणते माहिती तुम्हाला देण्याची. तो म्हणलं असं. ते महाराज म्हटले तू एक काम कर, तू एकदा मेल्याचं नाटक करून बघ, बघ तुझ्या बायकोला काय त्रास होतो, काय यात्रा होता. तो म्हणजे महाराज ती चित्ती थोडी घ्यायला बसली. अरे महाराज म्हटले तुला वाटतं तू करून बघ. तो घरी गेला, बायकोनं आरती बिरती बोगाडणं दिलं, या मालक त्यांचं स्वागत केलं. तेवढे त्यानं जरा सोंगी नाटक बिटक केलं, ताडकन खाली पडला. त्या बाईनं अंगावर हात लावला, त्यावर लंग तर थंडगारीत पडलं. गेले का? पण गेले तर आता 12 वाजले. ही काही योग्य वेळ नाही, ही वेळ जेवणाची. आता रडलं तर नाही, आता थांबवलंच पाहिजे. ते झोपू दिलं साहेबांना. खिचडी बनवलेली होती, खिचडी ताटात घेतली, तेलवरती ठेवलेलं होतं. रोज तेल हे काढून द्यायचे, पण मला काढायची वेळ ते ओढत ओढत आणलं. हो त्याला पाठीवर उभी राहिली, तेल काढलं, खिचडी घेतलं, आनंदात जेवलं. मस्त जेवण बिवण झालं. जेवण झाल्यावर त्या बाईला वाटलं आता मस्त वेळ रडायला काही हरकत नाही, मी तुम्हाला रडून दाखवतो. म्हणजे ती बाई तुम तो चले परदेस थोडा बोलोगी पिया चले परदेस थोडा बोलोगी पिया चले परदेस थोडा बोलोगी तुम तो चले परदेस थोडा बोलोगी. जेवण केला आता आणि तुमचं चले परत तू म्हणे जाऊ द्या, आपणही किती वेळ नाटक करायचंय. शेवटी आपल्याला प्रेम तपासायचं होतं. त्याने मांडी मारली, बायकोला सांगतो गरम गरम खिचडी में थोडा तेल लावली, जाके आई परदेस थोडा बोलवली. सामान्य विनोद आहे, प्रमाण उपयोगात येते त्या विनोदाला. सामान्य उदाहरण व्यवहारातलं, पण आपल्याला सांगितलं रे बाबा बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोडले. गेल्या मागे सर्व राहिले, सुटतील लागे डोळे. गेल्या मागे सर्व राहिले, सुटतील धागे डोळे. सगळीच तुझी वाटतील भल्या माणसा, पण तुझी कोणी नाही. ही सगळं परक्याचं घर आहे. या परक्याच्या घरात भाडे करू सारखं जगावं लागतं.
त्यावेळेला हे संपेल. उड जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा तुला करे चतुराई कळमगा भेद मिटते ना माई. अरे उड जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा. या दिवशी यातलं काढायची वेळ येईल. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. या जगात एकच प्रेम आहे, ती निस्पृह आहे, तिच्यासारखी साथ दुसरी प्रेम करणारे. करीला भावीन प्रीती कैसी कळवळाची जाते. अहो त्याला बाबळो काय करते. पोटी भारवाई याचे सर्वस्व हीच आहे. नुसतं पोटात वागवत नाही, खारट खात नाही, आंबट खात नाही, तिखट खात नाही, सगळे कष्ट करते, सगळ्या गोष्टीचा त्रास सहन करते. तरी जन्माला आल्या उदाहरण करणारं पोराच्या पुढे नाव लावते. बापाचं आता कुठं आईचं नाव लावावा असा नियम आला GR आला, पण त्याच्या अगोदर त्या GRचं वर्णन आमच्या संतांनी करून ठेवलंय. करीला भावीन प्रीती पोटी भारवाही त्याचे सर्वस्व हीच आहे. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. म्हणून कीर्तनाला बसलेल्या उपस्थितांना, उभं राहिलेल्या सगळ्याच मंडळींना माझे हात जोडून प्रार्थना आहे. आपल्याला जर मातृत्व कळावं अशी अपेक्षा असेल तर आईचं प्रेम कायम नजरेला तेवढ ठेवा. इथं जग आपल्याला धोका द्यायला जन्माला आलं, पण आई मात्र केवळ प्रेमाला. किती धोका द्यायला माणसं जन्माला आली, किती धोका द्यायला. विचार प्रेम करणार दैवत आहे का भोजन. इथं माणसं प्रेमाच्या, अरे 4 वर्ष झाले बायको घरात आली, तिच्या प्रेमाला कवटाळून माणसं हक्काचं प्रेम सोडून द्यायला. सांगा ना ताकदीनं आपल्या बायकोला, मला तुला मरेपर्यंत माझी आई सांभाळावी लागेल. ज्या सुनेला सासू सांभाळायची लाज वाटत असेल तिनं बापाच्या घरची प्रॉपर्टी घेऊन इकडे यावं. सासू सांभाळायची वृत्ती असू दे आपल्या अंतःकरणात. त्या कोड्या त्या काळ्या नाईच्या जमिनीचे उतारे आपल्या बापाच्या प्रॉपर्टीचे नाही, आपल्या आईच्या प्रॉपर्टीचे नाही, आपल्या सासूच्या प्रॉपर्टीची. घरातल्या प्रत्येक सुनेनं जर आई सांभाळली ना तर मला असं वाटतं वृद्धाश्रम 2 वर्षात बंद पडतील. सासू सांभाळणं चढ जाते. म्हणून लेकराला अहो प्रेम सुद्धा व्यक्त करायची दानच राहिली नाही. लेकराचं मन आईवर प्रचंड प्रेम पण व्यक्त करू शकत नाही बायकाच्या स्वभावामुळे. हार मानली काही पोरांनी. स्त्रीनं स्त्रीचं दुःख समजून घेतलं पाहिजे. आपण सुद्धा एक दिवस म्हातारे होणार वेळ लक्षात ठेवा. 9 दिवस नवरात्राचे उपवास करायचे, रागानं सासू पुढं ताट उठायचं आणि तरी देवाच्या कृपेची अपेक्षा करायची. तुला मरीमाईच कृपा करायला आता तर झालं बाबा, नाही तर कोणत्या देवाच्या दरबारात चोतो की बाजार मी खोतो का व्यापार करणार अशी भक्ती चालत नाही. अरे आंधळी भक्ती करूच नका. जैसा आहे तैसा राहील. की माझ्या आईसारखा आहात, माझ्या बहिणीसारख्या आहात. माझ्या आयांनो ही प्रत्येक मुलीला तुम्ही संस्कार द्या की तुला तुझी सासू सांभाळावी लागेल. आमच्या आई सांभाळा, थोडे दिवस सांभाळायचे. आमच्या आई तुम्हाला तुम्ही जर सांभाळत तर आशीर्वाद देऊन देईल. तर आता परिस्थिती घराघरातली अशी झाली. आमच्या गावच्या एका माणसानं सासऱ्याला फोन केला, सांगितलं सासरे बुवा त्या लग्नाचा दिवस आठवतो मला. चांगल्या खोलीच्या पाठीमागं मामा उभे, पिलेले म्हणजे चांगले उभे बुवा असं, आणि ते मला आशीर्वाद देत होते. अक्षदा वाटायला माणसं, अक्षदा फेकायला माणसं समोर बसलेली, आमदार खासदार मंत्री संत्री सगळी माणसं आलेली लग्नाला. तो एक दिवस असं वाटायचं मला तुमच्या त्या गोजीवाल्या पोरीकडे मी पाहिलं तरी ती तिच्या खाली पाहिजे. मला असं वाटतं काय कोणी पोरगी आपल्या घरात आली, अरे काय आपल्या घरात सुखाची लक्ष्मी यांनी पाठवली. पण एकच दिवस दुसऱ्या दिवशीपासून आम्ही तो अवतार पाहिला लक्ष्मीचा. आमच्या ताळा बसत नव्हता हा अवतार काय कोणता. एक कडू इतकं फळ निघालं की त्या फळाचा अंदाज आम्हाला येत नाही चवीचा. किती कडू आहे फळ. आता त्या कडू फळाचा आम्ही किती दिवस सांभाळ करायचा. सासरा म्हणे मरेपर्यंत सांभाळ. त्या कडू फळाचं झाड मी सांभाळून राहिलो भल्या माणसा. तिथं फळच कडू आहे असं नाही, अख्खं झाड कडू आहे. अख्खी प्रॉपर्टी मी सांभाळून राहिलो, मला अजून सुख भेटलं नाही. तुला कसं भेटलं. व्यवहारदर्शी जीवनामध्ये व्यवहारात सुख कोणाला मिळत नाही.
प्रेमातलं सुख अनुभवायचं असेल तर त्याला आईजवळ जावं लागतं, प्रेमाला कवटाळावं लागतं. ही सगळी संतांची वचनं पाठ करून घ्या. पाठ केली, न्याहाळली, स्वीकारली, आपल्याला त्याचा फायदा होईल. अन्यथा त्याच्या विरोधात जर जगला तर संतांच्या वचनात